त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा फेरविचार या महामार्गाचा करावा। कोल्हापूर सांगलीमध्ये पुराचा प्रचंड धोका या महामार्गातून होणार आहे। त्याचबरोबर मी म्हणलं तसं रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी झालेला आहे, त्यामध्ये अनेकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, शेतकरी भूमिहीन झालेला आहे आणि म्हणून प्रखर विरोध हा या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या सगळ्या गोष्टीसाठी राहणार आहे। परंतु खास करून विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी अधिसूचना रद्द केल्याचं सांगत प्रचार केला होता, परंतु आता परत हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे आम्ही त्यावेळी हा मुद्दा मांडला होता विधानसभेच्या आधी की या रस्त्याची अधिसूचना फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरती रद्द केली होती। मी त्यावेळी म्हणलं होतं की मग रस्ता सांगलीतनं येऊन फ्लायओव्हरनं पुढं कर्नाटकपर्यंत जाणार का किंवा गोव्याच्या सीमेला त्या ठिकाणी जाणार का, आणि म्हणून ही घोर फसवणूक ही कोल्हापूरातल्या लोकांची या ठिकाणी होती। त्यावेळी आश्वासन दिलं होतं रद्द, कोल्हापूरपुरता रद्द केला, ती सुद्धा आता खोटी ठरलेली आहे आणि आता मला वाटतं महायुतीच्या लोकांनी याचं उत्तर देणं जनतेला अपेक्षित आहे। गेल्या वेळेस काही शेतकरी भेटले होते देवेंद्र फडणवीसांना, त्यावेळेस त्यांनी देखील व्हावं असं देखील म्हटलं होते, त्यावेळेस फडणवीस देखील असं म्हणाले होते की हा रस्ता व्हावा। नाही, त्यांनी विधान परिषदमध्ये माझ्या प्रश्नाला उत्तर देताना 1000 शेतकऱ्यांच्या सह्या आहेत म्हणून सांगितलं होतं। माझी विनंती आहे त्यांना त्या 1000 सह्यांचं निवेदन पब्लिक डोमेनमध्ये यावं। 1000 लोक कोण आहेत आम्हालाही कळू द्या की 1000 शेतकरी नेमके कोण त्या ठिकाणी जे या गोष्टीसाठी मान्यता त्या ठिकाणी देऊ इच्छितात। आम्ही जे बघतो ग्राउंडवरती लोकांचा विरोध आहे। आता धाराशिवमधनं सकाळी मला फोन होता, तिथं पोलीस जबरदस्ती करतायत, मोजणी करतायत, तिथं पोलीस त्यांना घेऊन जात आहेत। म्हणजे नको असलेला रस्त्याचा अट्टहास का सरकारनं हे 20,000 कोटी रुपये आहे त्या रस्त्यांवर खर्च करावे, रस्ते दुरुस्त करावे। दररोज 5-6 लोकांचा मृत्यू रेल्वे क्रॉसिंगनं मुंबईसारख्या शहरामध्ये या ठिकाणी होतोय। मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, इथं अजून पाऊस जरा पडला की मेट्रोत पाणी घुसते, त्याच्यासाठी पैसे खर्च या ठिकाणी करा। कॉन्ट्रॅक्टर अनेक आहेत की ज्यांची जवळजवळ 40-50 हजार कोटीची बिलं निघालेली नाहीत। DPDCला बजेट या ठिकाणी उपलब्ध आहे का नाही अशी शंका निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सरकारची प्रायोरिटी ही कंत्राटदार आहे, महाराष्ट्राची जनता नाही। मला वाटते त्यांनी नाराजी स्पष्ट करावी, त्यांची दोघांनी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करावी अशी कोल्हापूर म्हणून आमची अपेक्षा असणार आहे। कारण की दोघांनीही अनेकदा वक्तव्य केलेले आहेत की या संदर्भातलं सरकारला आम्ही सांगू, लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय महामार्ग करू नका अशी त्यांची भूमिका होती। आज निर्णय झाल्यानंतर काय भूमिका आहे मला माहित नाही। आम्ही काँग्रेस म्हणून या आंदोलनाची सुरुवात आम्ही पहिल्यांदा केली, महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण या आंदोलनात निश्चितपणे या ठिकाणी उतरणार आहोत। येणाऱ्या भविष्यकाळात आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष सकपाल साहेब असतील, आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून शेतकऱ्याच्या बाजूने राहण्याची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात निश्चितपणे आम्ही घेऊ। एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांची समजूत काढू, समृद्धी महामार्गाप्रमाणे हा विरोध देखील आम्हाला कमी करू। मी सातत्यानं सांगतोय की या रस्त्याची गरज नाही, जे गरज नाही ते शेतकरी मान्य या ठिकाणी करणार नाहीत। माझं म्हणणं आहे त्यांना, शिंदे साहेबांना पहिले प्रकाश आंबेडकरांची समजूत काढा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।